नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा मॅथ्स विषयाचा तास घेणार आहोत. सर्व आर्ट्स आणि सायन्सच्या मुलांसाठी ही क्वेश्चन पेपर आहे आणि ही क्वेश्चन पेपर 14 मार्च 2022 रोजी झालेला मॅथ्सचा पेपर आहे बोर्डाचा. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारखेच प्रश्न आपल्याला ह्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाणार आहेत. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 12वी मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक आर्ट्स अँड सायन्स. एकूण 80 गुणांचा हा पेपर आहे. त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत. पेपर सोडवण्यापूर्वी त्या काळजीपूर्वक वाचा. अशाच सूचना आपल्याला चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असणार आहेत. एकूण 4 सेक्शन आहेत आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणि त्यात प्रश्न हे डिवाइड केलेले आहेत. एकूण 34 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्नामध्ये काही और प्रश्न आहेत. किती विचारले ते व्यवस्थित पहा. किती मार्काचा प्रश्न आहे तेही पाहणं गरजेचं आहे, कारण की आपले त्यावर मार्क्स किंवा लिखाण हे डिपेंड असतं. सेक्शन 1 ए विभाग. क्वेश्चन 1 16 गुणांचा आहे आणि यामध्ये आपल्याला 8 उदाहरणं दिलेली आहेत पर्यायी रिकाम्या जागांसारखेच, आणि त्याच्यातलं ते उदाहरण सोडून त्याचा अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि ते लिहायचं आहे. बघा, त्याची उत्तरं पण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे मी. सर्व उदाहरणं काळजीपूर्वक पहा. तशाच टाईपची उदाहरणं आतासुद्धा आपल्याला येतील, फक्त आकडे बदललेले असतील. त्यानंतर क्वेश्चन 2 आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. चार गुणांसाठी 4 उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला, ती सोडवायची आहेत. त्यानंतर सेक्शन बी 16 गुणांचं आहे. 8 उदाहरणं आपल्याला सॉल्व करायची आहेत. बघा ती उदाहरणं.
त्यानंतर सेक्शन सी 24 गुणांसाठी 8 उदाहरणं सोडवायची आहेत. त्यानंतर पुढचे प्रश्न. शेवटचा विभाग सेक्शन डी 20 गुणांसाठी 5 उदाहरणं आपल्याला यापैकी सोडवायची. क्वेश्चन क्रमांक 27 ते 34 मधून. एकूण 8 प्रश्नांपैकी 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे. पहा सर्व उदाहरणं. हे क्वेश्चन पेपर आपल्या वहीवर सोडून ठेवा. अशीच उदाहरणं आपल्याला येतील. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता 12वीची मॅथची क्वेश्चन पेपर या ठिकाणी अभ्यासलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली 11वी 12वीची प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.